चला तर आज बनवूया आपण नॅचरल होममेड विटॅमिन सी सोप. तर सोप बनवायला एकदम इझी आहे, पटकन आणि झटपट अशी रेसिपी होते. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ज्यांच्या फेसवरती उन्हामुळे टॅनिंग झालेलं आहे किंवा वांग आहे त्यांनी तर नक्की ट्राय करून बघा. 15 ते 20 दिवस यूज करून बघा. हा साबण खूप छान नॅचरल असा ग्लो येतो. तर पहिल्यांदा संत्र्याच्या साली काढून ना आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी घालून हे 5 ते 7 मिनटं छान शिजवून घ्यायचे. तर जोपर्यंत त्याचं येल्लो असं पाणी निघत नाही ना तोपर्यंत ह्या साली आपल्याला शिजवून घ्यायच्यात. शिजल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं मिश्रण. थंड झाल्यानंतर हे परत एका गाळणीच्या साहाय्यानं चांगलं गाळून घ्यायचं. ते आपल्याला जसं क्रीमी असं टेक्स्चर झालं पाहिजे तशा पद्धतीने. तर हे बघा अशा ह्या पद्धतीने मिश्रण झालं पाहिजे. तर मार्केटमधले केमिकलवाले प्रोडक्ट यूज करण्यापेक्षा होममेड प्रोडक्ट कधीही बेस्ट आणि छानच. तर त्याचा रिझल्ट भले उशिरा येतो पण हार्मफुल वगैरे असं काही नसतं. त्यामुळे हा साबण ज्यांना पिगमेंटेशन आहे त्यांनी तर अवश्य यूज करून बघा. खूप सारं विटॅमिन सी असतं. केमिकलवाले प्रोडक्ट यूज करण्यापेक्षा हे कधीही बेस्ट असं मी सांगेल, कारण ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. मलाही पिगमेंटेशन होतं तर मी पण कंटिन्युअसली 15 ते 20 दिवस हा साबण यूज केला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे. एकदम नॅचरल असा ग्लो आलेला आहे. तर ज्यांना पिगमेंटेशन आहे त्यांनी नक्की यूज करून बघा. तर साबण बनवायलाही एकदम इझी आणि पटकन अशी रेसिपी होते. तर हे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं गाळून घेतल्यानंतर मिश्रण झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला रोज वॉटर घालायचं आहे, ॲलोवेरा जेल घालायचं, आल्मंड ऑइल घालायचं. आल्मंड ऑइल तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही खोबरेल तेल किंवा एखादं इसेन्शियल ऑइलही वापरू शकता. आणि रेसिपी जर पहिल्यांदा ट्राय करत असतील, सोप बेस नसेल तुमच्याकडे तर पिअर्स जो साबण असतो तोही इथे तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी केमिकल्स नसतात आणि कोणाकोणाला सोप बेसचा फ्रेग्रन्स किंवा वास आवडत नाही तर त्यांनी पेर्स साबणही यूज करू शकता. तर बेस आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे डबल बॉइलिंगच्या मेथडनी. तर बेस आपला मेल्ट व्हायला 5 ते 7 मिनटं जातात. मंद गॅसवर हा बेस आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं तर ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तर हा साबण सेट व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणजे अर्धा ते पाऊण तास लागतो. जो बाकीचे साबण पटकन असे सेट होतात 15 ते 20 मिनटात, पण हा साबण थोडा सेट व्हायला टाईम लागतो. त्याच्यामुळे घाबरायचं नाही की साबण बनला नाही असं वाटेल, पण असं काही नाही, साबण बनला जातो अर्धा ते पाऊण तासात. थोडा टाईम लागतो एवढंच. मग हे मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं. तर बघू शकता मस्त छान येल्लोइश असं मिश्रण झालेलं आहे. आणि नंतर मोल्डमध्ये घालायचं. तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही यूज अँड थ्रूचे प्लास्टिकचे जे ग्लास असतात किंवा कप असतात तेही ते वापरू शकता तुम्ही. तर अर्धा ते पाऊण तासात मस्त असा साबण आपला तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. 7 days 7 होममेड सोपचे रेसिपीज तर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंटही करा. तर तसे व्हिडिओज किंवा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेल. चला तर भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.